नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लागल्या होत्या. दरम्यान राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेत. येत्या 4 आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी करत पुढील 4 महिन्यात या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात येत्या 4 आठवड्यामध्ये अधिसूचना जारी करत पुढील 4 महिन्यात या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. यंदाच्या निवडणुका या 2022 मध्ये सादर झालेल्या बाटिया कमिशनच्या रिपोर्ट आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसारच घेण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की येत्या महिन्याभरात निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढील 4 महिन्यात राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेता येतील. ओबीसी आरक्षणाशी संबंधित कुठल्याही याचिकेचा या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, कारण येणारे निकाल हे न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असतील. आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे न घेणं योग्य नाही. भारतीय संविधानानं नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकाराचं रक्षण होणं हे तितकंच गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पाथरी नगर परिषद हद्दीतील 34 वार्डांमध्ये विविध विकास कामांसाठी निधी वापरून करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा आरोप माजी आमदार अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्रानी यांनी केला आहे. त्यांनी माहितीचा अधिकार मिळवलेल्या माहितीच्या आधारे ही बाब समोर आणली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. 2023-24 ते 2025 या कालावधीत नगर परिषद हद्दीतील 547.47 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. मात्र या कामांमध्ये GPS यंत्रणा, मोबाईल फोटो, जिओ टॅगिंग, बँक स्टेटमेंट, मोबाईल पुस्तिका यांचा समावेश नसल्यामुळे कामे प्रत्यक्षात झाली की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम आणि इतर अधिकारी तसेच संबंधित एजन्सी यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या संस्थेच्या कामकाजावर शंका उपस्थित करत भविष्यात अशा प्रकारचे घोटाळे टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही बाब माहिती अधिकार कायद्यानुसार उघड झालेली असून प्रशासनानं त्वरित तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गंगाखेड शहरालगत असलेल्या डोंगर पिंपळा परिसरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं सोमवारी केलेल्या कारवाईत 94,780 रुपयांचा गांजा जप्त केला. कारवाईत पोलिसांनी आरोपीची दुचाकी देखील जप्त केली असून यात एकूण 1,44,780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गंगाखेड पोलीस स्थानक हद्दीत गस्तीवर असताना गावातील दत्ताराम सीताराम केजगीर याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी पूर्ण प्रक्रिया करून सापळा लावून त्यास ताब्यात घेत असतानाच पोलीस आल्याचे चाहूल लागताच तो गावातून दुचाकीद्वारे फरार झाला. त्याचा पाठलाग केला असता आरोपी दत्ताराव केजगीर हा परिसरातील एका पांदन रस्त्यावर दुचाकी आणि गांजा सोडून पळून गेला. यात पोलीस पथकानं 50,000च्या दुचाकीसह 94,780 रुपयाचा गांजा हा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 1,44,780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे राजू मुत्तेपोळे यांनी दिलेल्या माहितीवरून गंगाखेड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोळ, PD भारती, पोलीस अंमलदार परसराम गायकवाड, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, कांगणे, दीपक मुदिराज, शेख रफिक, लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.
परभणी शहर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक झाली। यावेळी आयुक्त धैर्यशील जाधव यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, प्रिया गोरखे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहमद, विकास रत्नपारखे यांच्यासह सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। परभणी शहरातील उड्डाण पुलावरील वाहतूक, वाहन पार्किंग, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग, रस्ते आणि त्यावर असलेल्या समस्यांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली। या बैठकीत महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संदीप पाटील, उपप्रादेशिक परभणी अधिकारी आशिष पराशरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, राष्ट्रीय महामार्ग येथील ज्ञानोबा ढाकणे, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।